हरि बोला खाता, सर्व कार्य करिता हरि बोला एकांती, हरि बोला लोकांती, देह त्यागा अंती हरि बोला भांडता, हरि बोला कांडता, उठता बैसता हरि बोला जनी, हरि बोला विजनी, एका जनार्दनी हरि बोला, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे। यैव 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 आवोनिया गवाया लाविला पाडे, विलंब गवाया लाविला पाडे। यैव 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 विलंब गवाया लाविला पाडे, विठाबाई विश्वंभरे सब छेद के, विश्वंभरे भवके कोठे कुंडली समाये विश्वव्याप, कोठे कुंडली समाये विश्वव्याप, यैव 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 धावनिया रजनी केला जगसी उपकार, केला जगसी उपकार, केला जगसी उपकार। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जघन निहित पानि मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, बरनौ रघुवर बिमल जसु जोदायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। सिया राम मैं सब जग जानी, सिया राम मैं सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी। राम सिया राम जय जय राम सिया संतासी रंजव चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम। ऐशे देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या शरण शरण हनुमंता तुम्हाला
हरी बोला देता हरी बोला घेता हसता खेळता हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळे अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानराज माऊली वैराग्याचे महामेरू संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या कृपाशीर्वादाने आपल्या देवडे हदगाव या नगरीमध्ये गेल्या 13 वर्षापासून चालत असलेला हा भक्ती उत्सव गावकरी मंडळी तसेच गावातील तरुण मंडळीच्या अतुलनीय अशा सहकार्यातून आमचे परमार्थ स्नेही श्री हरिभक्तीपरायण मंचक महाराज यांच्या मार्गदर्शनाने आणि आपल्या परिसरातील गायक वादक गुणीजन संत महात्म्यांच्या अथक परिश्रमाने सर्व गावकऱ्यांच्या या उत्साहामध्ये चालत असलेला 13 वर्षाचा म्हणजे आतून बालदशेतच आहे ना. 13 वर्षाचा म्हणजे 13 वर्षाचं लेकरू लहानच असतं. पण अशा शुभेच्छा देऊया आपण तुमचा अगदी उल्हास पाहून अनंत काळ नव्हे नव्हे 25 वर्षाला काय करतात रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव शतकोत्सव महोत्सव आहे की नाही. अशा सुंदर वाटचालीनं सुसज्ज अशा आपल्या नगरीमध्ये चालत असलेला हा भक्ती उत्सव आणि या उत्सवाला सर्व ग्रामस्थांचं लाभलेलं सहकार्य उपस्थित सर्व गुणीजनांच्या सहकार्यातून आज पहिल्या दिवसाची सेवा आज पहिलं कीर्तन पुष्प आहे. पहिला दिवस आहे. पहिला दिवस असल्यावर सगळ्या गोष्टी थोड्या वेळेच्या मागे पुढे होत असतात. पहिल्या दिवशी वेळेत सगळे कार्यक्रम सुरू नसतात. पहिलाच दिवस असतो. भागवत आहे का रामायण आहे भागवत कथा आहे. भागवत कथा ही थोडी लेटच प्रवचन लेटच हरिपाठ सगळं पहिलं असतं कार्यक्रम. पहिल्या दिवशी मी नेहमी सांगत असतो पहिल्या दिवस म्हणजे काय असतं पहा जुन्या काळामध्ये आपल्याकडं गुऱ्हाळ चालायचं. गुऱ्हाळ आता गुऱ्हाळ म्हणल्यावर टुकू टुकू पाहायला येतो कसं असतं गुऱ्हाळ. कारण जुन्या गोष्टी सगळे लोक इतिहास जमा झाल्या मला पुस्तकात लिहावं लागल. ते चुलांगण ती कढई पहिला दिवस गुऱ्हाळाचा पहिला दिवस तसा आपल्या या गुऱ्हाळाचा पहिला दिवस विठ्ठल आणि मग ते गुऱ्हाळ चालू होतं. पहिला दिवस असतो ती कढई लय दिवसानं गंजलेली कढई मग तिला लाढण द्यायचं. तुम्हाला ध्यानात येईल ते जुन्या गोष्टी जरा बरं वाटतो है का नाही. विस्मृतीत गेलेल्या आठवणींना उजाळा है की नाही. धुक धुक कुठंतरी झावळं झावळं ध्यानात राहिलेलं. मग ते लाढण दिल्यानंतर पहिला तो पहिलं आधन आणि त्या आधनालाही नाव काय असतं देवाधन. हे जुन्या लोकांना माहिती. देवाधन म्हणजे पाहते पहिलं देवाला अर्पण असतं है की नाही. महाराज आपल्या समाजामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आऊत झुपलं शेतकऱ्यानं की तो म्हणणार गणराया गणपती काम लागू दे सुती. सुतापाताला लागू दे बाबा है का नाही. तुला वंदन असो. आमचा बंजारा समाजातील एखादा भाविक भक्त असेल आजो आजो रे गणपती वाचो रे तम पोथी विठ्ठल विठ्ठल तसंच गुऱ्हाळामध्ये जुन्या काळामध्ये गुऱ्हाळ व्हायचं आणि त्या पहिल्या आधनाचं नाव देवाधन. तसं आजचं कीर्तन म्हणजे देवाधन विठ्ठल मग पहिल्या युवराज महाराज पहिल्या आदनाचा गुळ इकायचा नाही ते गणित होतं. मग पहिल्या आदनात निघालेला गुळ तो लय चवदार
कारण की कढईला नवं लाढण दिलेलं, पहिलं आधन ते गंजलेलं कसणं त्याच्यात काडी कचरा. बरं, ज्याच्यात टाकायचं त्याला वाफा, फरशा लावलेल्या चौकून, आणि मध्ये 2-4 फरशा टाकलेल्या, आणि त्याच्यात ते गड आधण टाकायचं, आणि मग ते थोडं थंड झालं की त्याला भरायचं. आता जवळपासच्या सगळ्या आग्या मोहळाच्या, साध्या मोहळाच्या माशाला आमंत्रण असते. त्या जळालेल्या तयार होत आलेल्या गुळाचा असा सुगंध सुटायचा की माशानं एकमेकाला खुनाखुनी करायची, की सगळ्यांना तिथं यायचं. मग त्या ऊसाच्या चिवट्या, काही माही माश्या, काही माही माशाचे पख, जमलं का जास्त व्हायला झालं. आणि मग ते पहिलं आधन, कढई रिचलेली आहे, गुळ सुकलेला आहे, थंड झालेला आहे, मग तो बादल्यात भरायचा, आणि पहिल्या गुळाच्या पहिल्या ढेपीचा, एक ढेप म्हणा 2 ढेपी म्हणा, सगळ्या गावाला वाटायचं प्रसाद म्हणून. त्याचं नाव शेरणी. विठ्ठल विठ्ठल तसं आपलं हे देवाधन आहे का नाही. पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशीची कीर्तनकार आणि काल्याचा कीर्तनकार बांधलेला असतो. तुम्ही म्हणाल कशानं? उपरण्यानं? उपरण्यानं नाही, एका अलिखित नियमाने बांधलेला असतो. लिखित म्हणलं तरी काही अडचण नाही, कारण पहिला दिवस आहे, भगवंताला नमन करायचं, मंगल करायचं. मंगल केल्याशिवाय मंगल होणार नाही, है की नाही. आणि म्हणून मंगलात्मक ही पहिली दिवसाची सेवा असते. आणि कोणी नामपर अभंग घेतं, कोणी वस्तू निर्देश रूप मंगल करतं, कोणी आशीर्वाद रूप मंगल आहे. मंगलाचे 2-3 प्रकार आहेत. असो, आजच्या या सेवेच्या निमित्ताने या ठिकाणी आज आपण अभंग निवडलेला आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या हरिपाठातील 14व्या क्रमांकाचा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. शांती ब्रह्म एकनाथ महाराज या आजच्या प्रस्तुत अभंगामध्ये नामाचं सुलभता सांगतात, नामाची सुलभता सांगतात. नाम किती सोपं आहे, कारण भक्तीच्या क्षेत्रामध्ये, भगवत प्राप्तीच्या साधनामध्ये सगळ्यात उत्कृष्ट, सर्व समावेशक, निश्चित फलपर्यवसायी, आजन्म नव्हे मागच्या जन्मातले नव्हे जन्म जन्मांतरात केलेले पाप एका खेपात जळून जातील असं साधन, पापाला घालवणार, पुण्याला जन्म देणार, सगळ्याचा समावेश असणार, कोणालाही करता येण्यासारखं, निश्चित फल देणार असं सोप्यातलं सोपं साधन आजच्या अभंगात नाथ महाराज सांगतात. विठ्ठल विठ्ठल. कारण कुठलंही साधन घ्या, कशाचंही साधन घ्या, अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजनच त्याकरिता आहे की सर्व समाजाला भगवत प्राप्तीचा आनंद याची देही, याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा या बोधावर आरूढ होण्यासाठी, सगळ्या समाजाला एकत्र आणण्यासाठी, जसं लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव सुरू केला समाज एकत्र आणण्यासाठी. इंग्रजाला काही माती कळत नव्हतं, कस काय गोळा झाले, हमारा गॉड आहे. जमलं, त्याला काही कळत होतं, काही नाही कळत होतं. मग त्याला वाटायचं देवदेव करायलेत, आणि हे देवदेव करताना गप्पा कोणत्या हाणायच्या? स्वातंत्र्याच्या. म्हणून तसं सर्व संत महात्म्यानं विचार केला, समाजाला भगवंताप्रत पोहोचवायचंय, भगवंतापर्यंत यांना घेऊन जायचंय. भगवत प्राप्तीचा विलक्षण आनंद या सर्व आबाल वृद्धांना, दीन दुबळ्यांना, है का नाही, या सर्वांना मिळाला पाहिजे. आणि तो आनंद घेत असताना अनेक साधनं आहेत. साधनाची कमी नाही महाराज, साधनं अनेक आहेत. जसं एखादं गाव असतं, एकच गाव, पण त्या गावामध्ये येणारे रस्ते 10-5 असतात. आलं का लक्षात? गाव एकच असू द्या, पण प्रत्येक दिशेला रस्ता असतो. कोणत्या गावाला जाणारा कोणी गावाला असू द्या, पण आपल्या गावात येणारे रस्ते, है का नाही. गाव एकच, पण त्या गावात येणारे रस्ते जसे भिन्न भिन्न, तसे अनेक साधनं आहेत.
पण या सगळ्या साधनाचं फल एकच, भगवत प्राप्ती. विठ्ठल विठ्ठल. साधन अनेक आहेत. युग युगामध्ये वेगळे वेगळे साधन संत महात्म्याने जगासमोर मांडले. जसं युग असेल तसं साधन, जसं युग असेल तसं माणसाचं आयुष्य, जसं आयुष्य असेल तशा प्रकारचं शरीर, जसं शरीर असेल तशा प्रकारचं त्याच्यावर ओझ आहे का नाही. हो, महाराज म्हणतात, साहेब ओझे त्यास तेची देऊ, साहेब ओझे त्यास तेची देऊ, अधिकार तैसा करू उपादेसा, साहेब ओझे त्यास तेची देऊ, अधिकार तैसा करू जसा ज्याचा अधिकार असेल तसे तसे प्रकारची साधनं संतांनी सांगितले. त्यासाठी उदाहरण दिलं महाराजांनी. मुंगीवरी भार गजाचे पालान नाही जमणार. मुंगी कितीक असते, बारीक असते. अहो, रस्त्यानं चालणाऱ्याला चालता चालता जर खाली पाहिलं तर मुंगी डोळ्यानं दिसत नाही. त्याच्यावर हत्तीची अंबारी कशी बसल? हत्तीची अंबारी आणि कणार ठेवायची मुंगीवर, नाही जमणार. तसं ज्याचं ओझ जितकं पेलण्याची कार्यक्षमता आहे तेवढंच ओझ त्याच्यावर आम्ही लादू, महाराज म्हणतात. कारण संतांनी समाजाचा विचार केला. समाजाला काय आवडतं आहे की नाही? समाजाला काय आवडतं महाराज? अवघड कोणी नकरी सांगता, सुलभ बहुता सोपेवासी, सुलभ बहुता सोपेवा. करीत नाही. आणि म्हणून जसा ज्याचा अधिकार, अधिकाराशिवाय कुठलंच काम करता येत नाही. अधिकार नसेल तर फजिती होते. एक उदाहरण सांगतो छोटस. एका माणसानं मुंजोबा प्रसन्न केला. मुंजोबा, मुंज्या मुंज्या, मुंजोबा प्रसन्न झाले. भक्त, तुला मी प्रसन्न आहे, काय पाहिजे तुला? तो म्हणला, देवा, मला बऱ्याच दिवसानं माझ्या मनात इच्छा आहे, मला एक मुलगा व्हावा. तथास्तु. आता देवानं तथास्तु म्हणल्यावर भक्त निघाला. देव प्रसन्न झाला, भाऊ आपल्याला आता मुलगा होणार, आपल्याला आता मुलगा होणार. कधी होणार? 4 महिने झाले, 6 महिने झाले, वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झाले. मग रागवला भक्त. काय कमाले म्हणले, देव प्रसन्न झाला, देवानं तथास्तु म्हणलंय, पण लेकरू तर काय होय ना. मग गेला पुन्हा देवा मुंजोबाच्या मंदिरात. ए मुंजोबा महाराज, लगेच प्रगट मुंजोबा. अरे काय झालं आता? म्हणले, तुम्ही म्हणलेले 2 वर्ष झाले राव, तथास्तु म्हणले होते, पण लेकरू काय झालं नाही. म्हणले, भक्ता, येताना बायकोला सोबत आणला असतं तर बरं झालं असतं. तो म्हणला, आपलं लग्नच झालं नाही. आता मला तुम्हाला आता पटलं पा. आणि मला हे कळालं की तुम्हाला असल्या गोष्टी सांगितल्यावर मजा वाटते. गोष्टीसाठी कीर्तन नाही सांगितली, खरं आहे, सगळं खरं आहे. का झालं नाही? त्याच्यासाठी बायको पाहिजे, दाम्पत्य पाहिजे, आणि दाम्पत्याशिवाय मूल होणे नाही. महाराजांनी सुद्धा सांगितलंय, 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज, संत महात्म्याने समाजातील दुष्ट चाली रीतीवर आसूड ओढले. आसूड. अरे काय करायले तुम्ही? ज्याच्या पुढं तुम्ही नतमस्तक होता
ते देवच नाहीत. हा, आपल्या इच्छे आणि काबिडी आपल्या इच्छे आणि कामिनी काय ते देईल बराडी. काय देईल बाळाची. कळो ही आली तयाची जोडी अल्परोकडी बुद्धी अधीरा आपल्या इच्छे आणि कापिडी. याच्यावर आसूड ओढले आसूड महाराज संताने. शेंदरी हेंदरी दैवते. बरं शेंदरी कळालं पा रघुनंदन महाराज. शेंदरी कळालं. हेंद्री काय? अहो हेंद्रेच आहेत ते, आहे का नाही? हेंद्रेच आहेत ते. देव हेंद्रे त्या देवाच्या माग लागलेले भक्त बी महाहेंद्री, आहे का नाही? आसरा मांडले एका बाईनं, आपल्या एका माणसानं. विहीर तयार झाली नवी. नव्या विहिरीवर हे उठायले का म्हणून? पोरं उठायले का म्हणून? पोराला वाटत असन कव्हाचं बटन दाबतो, पण हे बदलात ना चित्र, आहे का नाही? अहो माणसं पण आता बिघड्यावानी बोलायले. आता दोन माणसं आमने सामने बोलायला लागल्या. बरं येतो म्हणाव का नाही? ते बरं म्हणतो, बरं ठेवतो. अरे तू फोनवर थोडं बोलायलास, काय कमाल झाली बा. हे का नाही? आपला विषय काय चालला होता? आसरा मांडला एका माणसानं. आसरा मांडल्यावर मग आता बाकीचं काम बायाकडं. कोणीतरी बायानं ते काढलेलं खुळ मग आसराची पूजा करायची आणि सवासणी जेव घालायची. मग आसरा मांडायच्या. आपली विहीर कुठं? वढ्याच्या कडीला. वढ्याच्या कडीला दगड नाही. मग दगड बी त्या बाईनच न्यायचे देव मांडायला. किती दगड लागतात? होय, इकडे ध्यान द्या, तिकडे 7 दगड लागतात. मग बाईच्या डोक्यावर टोपलं पूजेचं साहित्य, निवद, शेंदूर, उदबात्या, नारळ, आहे का नाही? सगळं त्याच्यामध्ये, एखादं कापड, आणि सगळं पूजा घेऊन चाललेली बाई. लहान लेकरू संग मुलगी. बाईच्या पायात चपला. इकडं ध्यान द्या. बाईच्या पायात चपला आणि ते ओझ डोक्यावर. मुलगी लेकरू चलत आहे पुढं, काही माग, काही पुढं, काही माग, काही. ए बाबे, ही एक घे. काय दगड? अहो याच्यावर आसूड ओढले तुकोबरायने सगळ्या संतांनी. कबीर महाराजाचं सांगितल्यावर तुम्ही तो पळूनच जातात का काय माहिती? कबीर महाराज म्हणले, ह्या असल्या देवाच्या लोक मूर्ख लोक माग लागले आणि या मूर्खाने त्याला देव समजलं. ते देव नाही, ते देव नाही. तुम्ही ज्याला त्याच्या पुढं कापता ते देव आहे. किती मूर्ख लोक आहेत महाराज, है का? सांगू का कबीराचं? गाथ्यामध्ये बघा, उद्या सकाळी कबीर गाथ्यामध्ये बघा. सजीव बकरा निर्जीव देव के आगे काटा. सजीव बकरा निर्जीव देव के आगे काटा. मिल गए आलम खा गए बकरा देव के हाथ में टाटा. विठ्ठल 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 विठ्ठल. या सगळ्यावर आसूड ओढले. अरे ते देव नाहीत. मग देव हाय कोण? वेड लागलं जनाला देव म्हणती भलत्याला. याच्यावर आसूड ओढले. दुष्ट चालीरीती बंद केल्या महाराज संतांनी. आम्ही कुणीकडं हगाड्यासारखं फिरू लागलो. आता काय कीर्तनकाराने महाराज ते समाजाचं काही हे स्वीकारलं का काय? कोणी आईवर गाणे म्हणतंय, कोणी बापावर म्हणतंय, आहे का नाही? खरे मायबाप ते खरं दैवत आहे. आणि ते दैवत सांगितलं आम्हाला ज्ञानोबारायाने, संतांनी सांगितलं महाराज. तुकोबाराय म्हणतात, मायबाप हे केवळ काशी तेने न जावे अनेका तीर्थासी. ज्ञानोबाराय म्हणतात, सकळ तीर्थाची हे धुरे जिये का माता पितरे तया सेवेशी किर शरीरे लोन कीजे. आणि आधुनिक राजकारणी लोक म्हणा, आधुनिक जे कवी आहेत, एक कवीचं एक गाणं ऐकलं होतं मी फार वर्षापूर्वी. त्यानं तर कुणीकडे समाज नेऊन घातला मिळच नाही. म्हणू का? पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे. मम्मी सांगा कुणाची,
मम्मी माझ्या पप्पांची. आणि हो बारदाना तुम्ही दोघांना निर्माण केलेला बारदाना का आमच्या वटीत घालता का? विठ्ठल विठ्ठल. त्याला जसं वाटलं तसं लिहिलं. इवल्या इवल्या घरट्यात चिमना चिमनी राहतात. पण संतांनी बेशुद्ध झालेल्या समाजाला शुद्धीवर आणण्याचं महत्वाचं काम केलं. अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. पण संतांनी विचार केला की आजचा समाज, आजचं जीवन धकाधकीचं जीवन आहे. तुम्ही बघा, दवाखान्यात गेलेला माणूस, डॉक्टरनी असं त्याला आडवं व्हायला सांगितलं, झोपा, झोपला. मग घ्या श्वास, सोडा श्वास. खूप बेजार करते डॉक्टर. आणि मग इतकं झाल्यावर नाहीच इतका रोग कळाला तर आपण काय करू? रक्त चेक करू. रक्त चेक केलं, रिपोर्ट नीला आला. शुगर नाही, फिगर नाही, काय बीपी नाही, हिमोग्लोबिन बरोबर, सगळं बरोबर असल्यावर मग डॉक्टरचं डोकं बंद पडलं. मग डॉक्टर म्हणतो बसा इथे, पुढे बसलो. आता मला सांगा तुम्हाला काय होतंय? इतके बेजार केलेले. बरं जाऊ द्या, विनोद जाऊ द्या, द्या सोडून. मग डॉक्टर विचारतो सलाईन देऊ का? सलाईन घेणार का? डॉक्टर वेळच नाही हो. आता मी तुमच्या पुढे उदाहरण सादर करायलो. जुन्या काळामध्ये सलाईन होती 900 मिली. इतकी लांब नव्हती, इतकी लांब. मला मोठा पुडा मेन कापडाचा. सलाईनची बाटली किती होती? 900 ग्राम. ती आखडत 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 आता 100 मिली झाली. इतकीच झाली. डॉक्टरने विचारायचं, पेशंटला कामच राहिलं नाही. सलाईन लावू का? लावा म्हणणं सुरू होणं संपन्न संगच. आणि इतक्यातून जर आता पुढे चालून महाराज त्याच्यात सुधारणा व्हायचा वाणे तितकं करून बी इतक्या उली उली बाटल्या निघून बी आता पेशंट म्हणालेत नाही हो डॉक्टर तितका सुद्धा वेळ नाही. मी म्हणलं आता इथून पुढं ती बी सोय होणार आहे. सलाईन लावायची डॉक्टरने आणि बाटली खिशात टाकायची, गाडीवर बसायचं, किक दाबायची, गाडी घरी आल्यावर निवांत सलाईन काढून ठेवायची. वेळच नाही लोकांकडं, वेळ नाही. हा विषय संत महात्म्यानं हाताळला. संत एकांती बैसले, लोकाला वेळ नाही. का नाही वेळ? इथून माग याच्या अगोदर जी जी साधना भगवत प्राप्तीची होती त्याला अनेक दिवस लागतात, अनेक काळ लागतो. शरीरामध्ये बळ लागतं, घरामध्ये जवळ पैसा लागतो. एकतर पैशाचे साधन, एकतर साधन सामुग्रीनं युक्त असलेली साधनं, एकतर जास्त काय म्हणायचंय की धुरजड, अवजड, अवघड अशी साधनं होती. अवघड साधन. तुम्ही म्हणाल काय लावलंय सर आता व्हायचं? एखादा नमुना सांगा ना. ऐका, पूर्वीच्या काळामध्ये कृतयुगामध्ये ध्यान ही साधना होती. कृतयुगामध्ये मानवाचं आयुष्य होतं 1,00,000 वर्षाचं. त्रेतायुगामध्ये मानवाचं आयुष्य झालं 10,000 वर्ष. द्वापार युगामध्ये मानवाचं आयुष्य झालं 1,000 वर्ष. आणि कलियुगामध्ये सांप्रत काळामध्ये माणसाचं आयुष्य झालं 100 वर्ष. कसं कसं ऐका. कृतयुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. पटणार नाही तुम्हाला, पण पटून घ्या आजचे दिवस. 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. त्या काळातला माणूस होता 32 फूट. 32 फूट म्हणजे खंबा किती असतो? 30च फूट. खंब्या इतका माणूस. पटणार नाही तुम्हाला, तुम्हाला आता पटवितो ना. 32 फूट मानवाचं देह होता. ऊचा पुरा गडी खायला लागत होतं. आता ते भाकरी नाही सांगता येणार मला, पण कच्चून लागत होतं. आणि कोणतीच गोळी तेव्हा ते खात नव्हतं. बलदंड माणूस होता. आणि तो जर ध्यानाला बसला तर 4-4 महिने खात पीत नव्हता. इतकी शक्ती त्याच्या अंगात होती. त्या काळात ते साधन जमून गेलं. युग बदललं. एकच शून्य कमी झाला. किती शून्य एकावर? 1,00,000ला. जिल्हा परिषदची शाळा. एकावर 5 शून्य.
1,00,000. हा, एकावर किती शून्य बाबा? 5 शून्य. 5 शून्य. 5 शून्यातलं युग बदललं, कृतयुग बदललं, त्रेतायुग लागलं की एकच शून्य कमी झालं. 1 शून्य कमी झाल्यावर संख्या किती कमी व्हायला पाहिजे होती? शून्य. शून्याला काय आहे? शून्य. एकच शून्य गेलं म्हणले. किती कमी व्हायला पाहिजे होती? 90,000 कमी झाली. शून्य एकच गेलं पण 90,000ला घेऊन गेलं ते. माणसाचं आयुष्य झालं 10,000 वर्ष, उंची झाली 22 फूट आणि साधन आलं कृते यध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैहि. यज्ञ हे साधन आलं. यज्ञ साधना सुरू झाली आणि महान महान यज्ञ आपल्याला ऐकण्यात असतील. प्रभू रामचंद्राच्या जन्मापूर्वी राजा दशरथानं केलेला यज्ञ आहे की नाही? पुत्र कामेष्टी यज्ञ, अश्वमेध यज्ञ, अमुक यज्ञ, पर्जन्य यज्ञ, हे अनेक यज्ञ व्हायचे. का तर त्या काळामध्ये यज्ञाला साधन सामुग्री भरपूर उपलब्ध होती. मुख्य गोष्ट म्हणजे यज्ञाला लागतात नाना प्रकारच्या झाडाच्या फांद्या. त्याला म्हणतात यज्ञ समिधा. यज्ञ समिधा भरपूर होत्या. आणि तूप लागत. तूप आता लोक, आम्ही कुठं कीर्तनाला गेलो, वाढणाऱ्याला म्हणलं तुंप आणा, ते म्हणते तूप नाही, चुप, तूप मागायचं नाही. तूप आता भेटत नाही. मग यज्ञ करायला कोणी बसलं तर येड्यात काढते का नाही लोक? हा, येड्यात काढतात. म्हणजे यज्ञ साधन राहिलं नाही. पुन्हा 1 शून्य कमी झाला. 10,000 वर्षाचं आयुष्य त्रेतायुगात 1 शून्य कमी झाला पण 9,000ला घेऊन गेलं ते शून्य. राहिलं किती आयुष्य? 1,000 वर्ष. त्याच्या एकावर किती शून्य? 3 शून्य. 3 शून्य 1,000. 3 शून्य राहिले. द्वापार युगामध्ये देवाच्या प्राप्तीचं साधन सुद्धा बदललं. मानस पूजा आली. पूजा सोपं. षोडशोपचारी पूजा, ज्याच्याजवळ उपचार कोणताच नाही त्यानं मानस पूजा करायची. डोळे झाकून बसायचं आणि सगळं मनाने करावी ते पूजा मनेची उत्तम. सोपं साधन निघालं. जरा परवडायसारखं, कमी दिवसात व्हायसारखं आहे की नाही? मानस पूजा, षोडशोपचारी पूजा. मग त्या काळात ते साधन जमलं आहे की नाही? एक माणूस म्हणला महाराज आता बी जमती ना मानस पूजा, लय मस्त राव. उदबत्ती लागत नाही, दूध लागत नाही, देवाला आंघोळ घालायची, डोळे झाकून घ्यायचे. भगवंताला आता आम्ही पाण्यानं आंघोळ घालीत आहोत, नुसतं बसले बसले म्हणायचं. लय सोपं ना. मी म्हणलं करून बघ ना. अरे उघडे डोळे ठेवून तरी जे आहे तेच दिसत, डोळे बंद केल्यावर तो सैलानीची यात्रा. आता ते साधन जमल का? मानस पूजा ते बी मागं पडलं. सगळे साधन मागं पडले. सगळे हात्यार बोथड झाले. का अजून तुमच्या ओळखीचं सांगू? सगळे जेवढे औषधं होते हे सगळे औषधं एक्सपायर झाले. त्यांची मुदत संपली. कशाची? भगवत प्राप्तीच्या साधनाची मुदत संपली. आणि मुदत संपल्यामुळं संतांनी एकत्र बसून एक ठराव पास केला आणि असा एक मार्ग काढला की ज्या मार्गानं सर्व समाजाला चालता येईल. केला राजभार चाले ऐसा, केला राजभार चाले ऐसा, केला